आपल्या महाराष्ट्रात साहित्य उपासकांच्या संस्था सध्या निवडणुकीच्या वातावरणात वावरत आहेत. गेले अनेक वर्षे या संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या संचालकाद्वारे चालवण्यात आल्या. या संस्था कशाही चालत असल्या तरी त्या अजूनही जिवंत आहेत. मग महाराष्ट्रातील या संस्था वाचवा वाचवी अशी भांग देणाऱ्या पदेच्छुक लोकांनी वेगवेगळे मार्ग चोखाळून आकारण अनेक वाद उत्पन्न केले आहेत. आज आपण विदर्भातील प्रथितयश संस्था विदर्भ साहित्य संघ याला वाचवण्यासाठी ज्या महानुभावांनी आरोळ्या ठोकल्या आहेत त्यांचा थोडा विचार करूया. या मंडळीचे काही आरोप आहेत. पहिला म्हणजे या संस्थेचं नेतृत्व साहित्यिकांनी केलं पाहिजे. आता विदर्भ साहित्य संघाची गोष्ट घेतली तर या संस्थेचे तब्बल 4 वेळा निवडून आलेले अध्यक्ष स्वर्गीय मनोहर म्हैसाळकर होते. चौथ्या वेळी त्यांचे देहवासन झाल्यामुळे त्यांचा उरलेला 2.5 वर्षाचा शिल्लक कालावधी होता आणि त्यासाठी नवीन अध्यक्ष नेमण्यात आले होते. साहित्यिकच या संस्थेचे अध्यक्ष व्हावेत अशी गर्जना जे साहित्यिक करत होते त्यांनी स्वर्गीय मनोहरराव म्हैसाळकर यांच्या पुस्तकाची यादी द्यावी. आमच्या माहितीप्रमाणे मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्यिकांची सेवा केली. त्यांनी एकही पुस्तक लिहिलेलं नाही किंवा साहित्यिकांची आणि साहित्याची जाण असेल तरी प्रकाशित केलं नाही. तरी 17.5 वर्ष विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. वाचवा वाचवा म्हणणाऱ्यांना दुसरा मुद्दा हा हिंदी मराठी भाषेचा आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदावरती मराठी भाषिक व्यक्तीच असावा असं त्यांचं ठाम मत आहे. त्यासाठी मराठी भाषिक म्हणजे कोण याचाही विचार केला पाहिजे. थोडक्यात जे मराठीत बोलतात, मराठीत विद्वत्तापूर्ण भाषण करू शकतात आणि मराठीच्या साहित्य वर्तुळात त्यांचा वावर असतो त्यांना आपण मराठी म्हणणार नाही का? आता सरळ नावच घ्यायचं म्हटलं तर अध्यक्ष पदासाठी उभे असलेले गिरीश गांधी त्यांचेच नाव येते. गिरीश गांधी मराठी भाषिक नाहीत असे म्हणणारे जे आहेत त्यांना सांगावंसं वाटतं की गेल्या 40 वर्षात मराठी भाषा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन आणि इतर गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, मराठी नियतकालिकांचं त्यांचं वाचन आणि सदैव जास्तीत जास्त कार्यक्रम मराठी भाषेतच घेण्याचा त्यांचा पायंडा आहे. मग हे मराठीपणाचं लक्षण नाही का? ते गांधी आहेत आणि त्यांचं घराणं 5-6 पिढ्यापूर्वी राजस्थानातून महाराष्ट्रात आलं आहे म्हणून ते मराठी नाहीत का असा सोयीस्कर कांगावा करणाऱ्यांना बोंबाबोंब सम्राटांना आता आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ हे मूळचं राजस्थानचं आहे. गागा भटांनी त्यांना राज्याभिषेक करताना ती सिसोदिया राजवंशाचे आहेत असं अभ्यासपूर्ण संशोधन करून जाहीर केलं होतं. त्यावेळी काही स्थानिक शूद्र मनोवृत्तीच्या महानुभावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. मग आता छत्रपती शिवाजी महाराज मराठी नाहीत का अशी घोषणा हे तथाकथित मराठी आग्रही आणि मराठीचा बोगस टेंबा पेटवणारे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्र धर्म स्वीकारून आपण मराठीच आहोत हे सिद्ध केलं नाही का? तिसरा मुद्दा म्हणजे असा आहे की साहित्य संस्थेचे मतदार असलेले कोणताही व्यक्ती अध्यक्षपद निवडणूक लढवू शकतो. मग हिंदी मराठी वाद किंवा जातीवाद निर्माण करून बुद्धभेद करणाऱ्या या संस्थेच्या मतदारांनी शिक्षा दिलीच पाहिजे. अनेक दिवस गिरीश गांधी यांच्या विरोधात खोडसळ बातम्या छापण्याचे पुनीत कार्य करणाऱ्या कंपूला आता गिरीश गांधी यांच्या संस्थात्मक कामासाठी आणि मराठीच्या सेवेसाठी त्यांचा सहभाग नाकारता येत नाही हेच या सर्व गोष्टीवरून दिसून येत आहे. गिरीश गांधी आणि नितीन गडकरी यांचे संबंध कोणापासूनही लपून राहिले नाही आणि त्यांनीही देखील लपवले नाही. फक्त गिरीश गांधी उभे आहेत म्हणून नितीन गडकरी त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्यांना त्यांनी एकदा उत्तर देऊन टाकलेलं आहे. मात्र दररोज बोंबा मारणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी नितीन गडकरी त्यांच्याजवळ दुसरं काही काम नाही का? हिंदी मराठी वाद निर्माण करणाऱ्या या महाभागांना आम्ही मराठी जनानेच केलेल्या हिंदी भाषेच्या सेवेची 1-2 नावे सांगण्याचं धारिष्ट करत आहोत. काशी येथून स्वातंत्र्यपूर्व काळातून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या आणि आजही नियमाने प्रकाशित होत असलेल्या आज या दैनिकाचे 1924 पासून 1954 पर्यंत जे संपादक होते त्यांचं नाव बाबूराव विष्णू पराडकर असे होते. त्यांचा दैनिकाचे दुसरे संपादक माधवराव सप्रे होते. भारताचे माजी गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत हे सुद्धा मराठीच होते. भारतातील सर्व नाट्यक्रमी ज्यांना पण सत्यदेव दुबे म्हणतात ते स्वर्गीय दुबे छत्तीसगड मधून क्रिकेटर बनण्यासाठी मुंबईत आले असताना दीपस्तंभ नावाचं मराठी नाटक पाहून मराठी भाषा आणि नाटकांच्या त्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी त्या काळी गाजलेल्या शांतता कोर्ट चालू केला आणि गिधाडे सारख्या बहुचर्चित आणि वेगळ्या धाटणीच्या नाटकाचं दिग्दर्शन केलं. सतीश दुभाषी यांच्यापासून वामन केंद्रे आणि अजित भगत यांच्यासारख्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडून गुरुवर्य म्हणून त्यांना संबोधलं जात होतं. त्यांच्याही मराठीपणावरती आक्षेप काय आहे? एवढंच कशाला आताचे मंत्री आणि ग्वाल्हेरचे शिंदिया यांनी आपलं आडनाव बदललंय. ते त्या ठिकाणच्या भाषेमुळे बदललं आहे. तरी देखील महाराष्ट्रातील मूळ शिंदेच आहेत.
जास्त दूर जाण्यापेक्षा आपल्या नागपुरातील प्रमुख दैनिक तरुण भारत यांचे आजचे संपादक शैलेंद्र हरिप्रसाद पांडे हे सुद्धा बोंबा मारणाऱ्या लोकांच्या निकषाप्रमाणे ओरिजिनल मराठी नाहीत. मग त्यांच्या मराठीपणाला तुमचा आक्षेप आहे का? खरे पाहता साहित्यिक संस्था चांगल्या प्रकारे चालवाव्यात, त्यांची भरभराट व्हावी म्हणून गिरीश गांधी यांनी सर्व काही कंकण हाती बांधलं आहे. तर त्यांना मदत करण्याऐवजी किंवा त्यांच्याबरोबर तात्विक लढाई करण्याऐवजी त्यांची जात आणि त्यांची भाषा आणि त्यांच्यासाठी अवमानकारक उल्लेख करून विनाकारण वाद उत्पन्न करणाऱ्या मतदारांनी जो समाचार घ्यायला होता तो घेतला असेलच. आमची या सर्व महानुभावांना एक विनंती आहे, या संस्थेच्या प्रभावात वाढ होण्यासाठी, जनमानसात या संस्थेला नवीन ओळख मिळवून देण्यासाठी आणि विदर्भ साहित्य संघाला पुन्हा जिवंतपणा आणण्यासाठी सहकार्य करावं. नको तो वाद टाळावा. गिरीश गांधी यांच्या मनात कोणताही किंतु नसतो, परंतु या मंडळींनी मनापासून उफाळत असलेला द्वेष पूर्णपणे काढून त्याला पूर्णविराम द्यावा म्हणून हा लेख प्रपंच.